स्टार्ट केला। माझा परिचय पी ए गोटे, निदेशक शिंदेबाई इलेक्ट्रिशियन ट्रेड औद्योगिक संस्था शिंदेबाई। आज आपण 3 फेज इंडक्शन मोटर, स्पिरल केज इंडक्शन मोटर 3 HP 3 फेजवर आपण त्याचं स्टारमध्ये कनेक्शन करून तिची वायरिंग करून तिला चालू करणार आहोत। तत्पूर्वी आपण त्याची वायरिंग करत असताना त्याला इनकमिंग RYB असे 3 फेज जोडले। त्यानंतर तिथं आउटगोईंग RYB मोटरचे कनेक्शन त्याचे खालच्या 3 टर्मिनलला दिले आणि त्यानंतर 3 टर्मिनल त्याचे सिरीजमध्ये जोडून त्याला सप्लाय दिला। तेव्हा ती सप्लाय तिला चालू केले असता, तिला स्टार्ट केले असता सुरू झाली। ही आता स्टारमध्ये आपण तिला चालू केली। यानंतर आपण डेल्टामध्ये तिचं कनेक्शन करणार आहोत। आपण सुरुवातीला स्टारमध्ये मोटर फिरवली, ही त्याच पद्धतीनं स्पिरल केज इंडक्शन मोटर आहे 3 HP 3 फेजवर आपण सुरू करणार आहोत। तिचं डेल्टामध्ये कनेक्शन करत असताना त्याची पहिले आपण डेल्टा वायरिंग करू। डेल्टा वायरिंग करत असताना त्यामध्ये A1 C2शी कनेक्ट केला आहे, त्यानंतर B1 A2शी कनेक्ट करायचा, त्यानंतर C1 B2शी कनेक्ट करायचा। असे 3 कॉमन करून त्याचा सप्लाय जो आहे मोटारचा तो आलेला C2 A2 व B2 याला 3 फेज देऊन आपण त्याला ICDP-वरून आपण चालू करूया। त्याला इनकमिंग आलेला आहे, इथं 3 फेज RYB 3 आलेला आहे, इनकमिंग झाला आहे। आता आउटगोईंग करणार आपण। आउटगोईंग करून त्याला आउटपुट पॅनलला या ठिकाणी इनकमिंग 3 फेज देऊन त्याला स्टार्ट करणार आहोत। ही स्टार्ट झाली। ही डेल्टामध्ये मोटर फिरत आहे। या पद्धतीने करंट आणि व्होल्टेज आपल्याला या पॅनलवरती मिळत आहे। डिस्प्ले आपले बरोबर नसल्याने व्होल्टेज दाखवत नाही, करंट दाखवत आहे काही 4 एम्पियर वगैरे। ठीक आहे।